नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे बुलिश हरामी पॅटर्न. हा एक कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे आणि हा ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न आहे. याच्यात फक्त आणि फक्त दोन कॅन्डलस्टिक उपयोगात येतात, जी एक लाल कलरची असते आणि दुसरी त्याच्या आतमध्ये हिरव्या कलरची असते. हा ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न आहे आणि हा पॅटर्न ऑटोमॅटिक आणि रिअल टाइम मध्ये तुम्हाला कसा शोधता येईल याची पण माहिती देणार आहे. सोबतच तुम्हाला हा पॅटर्न वापरून फायदा कसा करून घेता येईल याची पण संपूर्ण माहिती या व्हिडिओत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आपल्या चॅनलचं नाव आहे युवे मराठी. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा पॅटर्न जो दिसतो तो अशा अशा प्रकारे दिसतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की हा जो पॅटर्न आहे हा बेरिश मार्केटमध्ये ट्रेंड रिव्हर्सलचं काम करतो. म्हणजे जर मार्केट पडलंय, मार्केट नाही पडलेलं नसू द्या, जर तो शेअर पडलेला आहे डेलीच्या टाइम फ्रेम मध्ये आणि तिथे एक छोटीशी कॅन्डल तयार झाली. आता लक्षात घ्या, ही कॅन्डल तयार होताना काय आहे की ही कॅन्डल मोठी आहे लाल कलरची, कारण की हे आहे बेरिश मार्केट, आणि ही कॅन्डल आहे छोट्या कलरची, हे आहे बुलिश मार्केट. ओके. मग ज्या वेळेस एक ग्रीन कलरची म्हणजे हिरव्या कलरची कॅन्डल लाल कलरच्या कॅन्डल पेक्षा छोटी तयार होईल, ओके, कुठल्या मार्केटमध्ये? पडत्या मार्केटमध्ये, त्यावेळेस त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की बुलिश हरामी पॅटर्न तयार झालाय. याला चौकोन त्याच्यासाठीच केलेला आहे. हे बघा, इथे डाऊन ट्रेंड दिसतोय, इथून बुलिश कॅन्डल व्हायला रिव्हर्स टू द अप ट्रेंड. अप ट्रेंड मध्ये सुरुवात, डाऊन ट्रेंडची संपलेला आहे आणि अप ट्रेंड मध्ये याची सुरुवात होत आहे. दुसरा एक पॅटर्न दाखवतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ही रेड कॅन्डल मोठी आहे आणि ही ग्रीन कॅन्डल छोटी आहे. ओके, रेड कॅन्डलच्या मध्येच ही ग्रीन कॅन्डल आहे. आता एंट्री नेमकी कुठे घ्यायची? एंट्री लेवल्स या ठिकाणी डॉटेड करून दाखवलेले आहे. परंतु या रेड कॅन्डलचा हाय जिथे आहे ना, कर्सरकडे बघा, या ठिकाणी तो जिथे एंड होईल त्याच्या वरती एखादी ग्रीन कॅन्डल बनली का त्या ठिकाणी तुम्हाला एंट्री घ्यायची आहे, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त प्रॉफिट होईल. बरं, स्टॉप लॉस कुठे ठेवायचा? स्टॉप लॉस तीच रेड कॅन्डलचा जो बॉटम आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे स्टॉप लॉस. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की चालू मार्केटमध्ये किंवा मार्केट बंद झालं, समजा आज मार्केट बंद झालेलं आहे, मला बघायचंय बुलिश हरामी हा पॅटर्न कुठे कुठल्या कुठल्या स्टॉक मध्ये तयार झालाय, तर मी सगळे स्टॉक बघत बसू का? तर नाही, याची काही एक गरज नाही. याच्यासाठी दोन गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहे. एक आहे डीमॅट अकाउंट आणि दुसरे कोर्स कशा प्रकारे, किंवा हे डीमॅट अकाउंट उघडल्यानंतर अल्गो ट्रेडिंगचं सॉफ्टवेअर आहे, ते सॉफ्टवेअर कशा प्रकारे वापरायचं जेणेकरून आपल्याला आपल्या इच्छित गोष्टी लवकरात लवकर मिळू शकेल. ओके, फॉर एक्झाम्पल बुलिश हरामी पॅटर्न आहे किंवा दुसरा कुठला पॅटर्न आहे, त्या ठिकाणी तो तयार होतोय, मला फक्त टाईप करायचं आहे आणि तो पॅटर्न तिथे तयार झालेला आहे की नाही हे सॉफ्टवेअर मला शोधून देणार आहे. तर सर्वप्रथम तुमचं गरजेचं आहे की झिरोदाचं अकाउंट असावं. नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मधली लिंक वरून डीमॅट अकाउंट ओपन करा. त्याच्यासोबत कोर्सेस सुद्धा मोफत मिळतील ऑप्शन ट्रेडिंगचे, आणि सोबतच हे सॉफ्टवेअर कसं वापरायचं सॉफ्टवेअरचा असेस सुद्धा अगदी मोफत मिळणार आहे. तर आता मी या ठिकाणी आलेलो आहे सॉफ्टवेअरवर. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय इथे खूप सारे स्कॅनर्स आहे आणि मी स्कॅनरवर क्लिक करतोय. आपला जो पॅटर्न होता या ठिकाणी बघा, भरपूर सगळे पॅटर्न आहे. या ठिकाणी बघा, आपला पॅटर्न आहे बुलिश हरामी, बुलिश हरामी या ठिकाणी दिसतोय तो. बुलिश ट्रेंडिंग शॉप, हा बुलिश हरामी पॅटर्न. या ठिकाणी निफ्टी 500 आणि डेलीच्या टाइम फ्रेमवर बघितलं तर जवळपास 50 स्टॉक येत आहे. या ठिकाणी मी क्लिक करतोय, बघा टाइम फ्रेम काय 1 डे ची दिलेली आहे आणि कुठे शोधलेलं आहे? निफ्टी 500 मध्ये. याला एकदा रन अँड सेव्ह करायचंय, बुलिश हरामी BH म्हणून सेव्ह केलं आणि मी रन केलेली. रन केल्यावर माझ्या समोर काही स्टॉकचे नाव आले. AB कॅपिटल 216 रुपयाचा, अदानी एंटरटेनमेंट 2797चा. ओके, आणि समोरच त्याचा व्हॉल्यूम आहे, सोबतच टेक्निकल आणि चार्ट पण आहे.
मी चार्टवर क्लिक याच्यासाठी करतोय, चार्टवर क्लिक केल्यानंतर मला डेलीच्या टाइम फ्रेम मध्ये हा पॅटर्न तयार झाला की नाही हे समजणार आहे. आता या ठिकाणी ही डेलीची टाइम फ्रेम आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हा जो पॅटर्न तयार झालेला आहे हा पॅटर्न बुलिश हरामीचा पॅटर्न आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा जो पॅटर्न आहे इथून एवढा तयार झालेला हा पॅटर्न बुलिश हरामीचा पॅटर्न आहे थोडक्यात. आता मनात प्रश्न असेल की आता नेमका विकत कधी घ्यायचा, तर ही जी रेड कॅन्डल आहे रेड कॅन्डलच्या अबो ओके जवळपास 219च्या आसपास येतो. या ठिकाणी जेव्हा ग्रीन कॅन्डल तयार होईल अशी एक, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, त्यावेळेस तुम्हाला हा शेअर विकत घ्यायचा आहे. ओके म्हणजे जवळपास याचं 219 जर बाय केलं तुम्ही तर 232च्या आसपास याचं टार्गेट दिसून येत आहे. ओके तर मग त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. आता बरं हा एकच शेअर का, आपण दुसरे पण शेअर बघूया. आता या ठिकाणी बघा एक गोष्ट लक्षात घ्या की ही जी कॅन्डल बनलेली आहे ना ही लाल कलरची ही कॅन्डल जी आहे हिला वरती वीक नाहीये, म्हणजे असं धाग्यासारखं दिसतंय ना खालच्या साईडला, तर तसं नाहीये. त्याने फरक काही पडत नाही. इथे बघा मोठा धागा दिसतोय हा रेड, त्याने फरक काही नाही पडत. फक्त गरजेचं हे आहे की ग्रीन कॅन्डल छोटी पाहिजे, रेड कॅन्डल मोठी पाहिजे. दुसरा शेअर बघूया आपण, अदानी पोर्ट्सचा बघूया. क्लिक केलं, डेलीच्या टाइम फ्रेम मध्ये जाणार आहोत आपण आणि बघणार आहोत. लोड होत आहे. ओके या ठिकाणी सुद्धा बघू शकता ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न तयार झालेला आहे. ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न तयार झाल्यानंतर विकत कुठे घ्यायचं, तर रेड कॅन्डलचा जो हाय असेल त्या ठिकाणी तुम्हाला इथे विकत घ्यायचं आहे 1288 ला. हा जो खालचा आहे 1240 हा काय आहे तुमचा स्टॉप लॉस आहे. आणि या ठिकाणाच्या वरती जर ग्रीन कॅन्डल बनली तर तिथून तुम्ही विकत घेऊन शेअर फायद्यात राहील, नक्की राहील. ओके तर अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकता आणि अगदी सोपं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आता हे सॉफ्टवेअर कुठलं आणि हे कसं वापरायचं, तर हे सॉफ्टवेअर तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन केल्यावर फ्री ऍसेस होतंय. त्याच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. हा फ्री ऍसेस झाल्यावर परंतु पुन्हा याच्यात काही टेक्निकल गोष्टी आहेत, त्या टेक्निकल गोष्टी मी एका कोर्समध्ये व्यवस्थितपणे समजावून सांगितलेल्या आहे. अगदी ज्याला काहीच माहिती नाही किंवा शेअर मार्केटमध्ये अगदीच नवीन आहे त्या माणसाला सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने शेअर शोधता येईल आणि त्याच्यावर ट्रेडिंग करता येईल अशा प्रकारे कोर्स बनवलेला आहे. लिंक सुद्धा त्याची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तुम्ही एकदा त्याच्यावर व्हिजिट करा, माहिती घ्या, त्यानंतर कोर्स कडे वळा आणि नक्कीच या कोर्सने फायदा होईल. त्याच्यामुळे कमी पैशात घ्यायला काहीच हरकत नाही. अपेक्षा करतो व्हिडिओ समजला असेल. समजला नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की एक चांगली कमेंट द्या तुमची किंवा क्वेश्चन विचारा, मी त्याला नक्की आन्सर करेन. धन्यवाद.